ग्रेटास हाऊस वर्सेस मुंबई 16. लवकरात लवकर सामना सुरू करावा. नववा सामना ब्राह्मणदेव डिस्टर्स वर्सेस साईनाथ क्रिकेट क्लब. कॅप्टननी स्टेज पाशी यावे. टॉस साठी ब्राह्मणदेव डिस्टर्स वर्सेस साईनाथ क्रिकेट क्लब. ग्रेटास हाऊस आघाडीचे दोन फलंदाज मैदानात आलेले आहेत, ओमकार आणि सिद्धेश. मुंबई 16चे आघाडीचे दोन फलंदाज. ओमकार आणि सिद्धेश आघाडीचे दोन फलंदाज मैदानात उतरलेले आहेत आणि त्याला गोलंदाजी करत आहे ग्रेटास हाऊस ते आघाडीचे गोलंदाज पराग पारधी. पराग पारधी गोलंदाज करत आहे ओमकार आहे नाव. पहिलाच चेंडू परागाने वाईट दिलेला आहे, त्यामुळे एक धाव मिळालेली आहे मुंबई 16 संघाला. पुढल्या चेंडूवर 2 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या दिली आहे 1 चेंडू 3 धावा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सुयश कुर्तडकर यांनी केलेलं आहे. धावसंख्या मिळालेली नाही आहे. पुढल्या चेंडूवर 1 धावसंख्या मिळालेली आहे. धावसंख्येचे 3 चेंडू 4 धावा. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पराग रामचंद्र पारधी यांनी केलेलं आहे. पुढल्या चेंडूवर 1 धाव मिळालेली आहे. पराग पारधी यांनी आपला पहिला षटक संपवलेला आहे. त्यांनी आपल्या पहिल्या षटकात 4 धावा दिलेल्या आहेत. 5 धावा झालेल्या. पहिलं षटक संपलं आहे, 5 धावा दिल्या आहेत. नवीन गोलंदाज निखिल नितीन शेट्टे. पहिल्या चेंडूवर त्याच्या 2 धावा निघालेल्या आहेत. धावसंख्या झाली आहे 7. पुढल्या चेंडूवर बाद झाला आहे. निखिल शेट्टी आणि बळी मिळालेला आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी निखिल शेट्टे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. पुढल्या चेंडूवर धाव संख्या मिळालेली नाही आहे. पुढल्या चेंडूवर 1 धाव मिळाली आहे. धाव संख्या झाली आहे 8. पुढल्या चेंडूवर धाव मिळालेले 1. निखिल शेट्टी यांचं षटक संपलेलं आहे. नवीन गोलंदाज सुयश कुर्तडकर. नवीन गोलंदाज.
चांगला बॉल टाकलाय त्यांनी, फलंदाजाला चकवलेला आहे, एकही धावसंख्या मिळाली नाही आहे. हा चेंडू नो दिला आहे, त्यामुळे एक धावसंख्या मिळालेली आहे. उत्कृष्ट गोलंदाज, 2 चेंडू झालेले आहेत. पुढल्या चेंडूवर सुयश यांच्या 2 धावा घेतलेल्या आहेत फलंदाजाने. धावसंख्या झाली आहे 12. परत पुढल्या चेंडूवर सुयश याने 2 धावा दिलेल्या आहेत. धावसंख्या झाली आहे 14. व्हाईट बॉल, धावसंख्या झाली आहे 15. आउट, धावबाद झालेला आहे. नववा सामना धावा ब्राह्मणदेव जिंकायला पाहिजे. डिस्ट्रॉयर्स वर्सेस साईनाथ क्रिकेट क्लब. सर्व खेळाडूंनी उपस्थित राहणे. मुंबई संघाला 15 धावा केल्या त्यांनी. गटाचा उचला 16 धावांची गरज आहे विजयासाठी. 16 धावा करणं आवश्यक आहे. मुंबई सोहाने नवीन गोलंदाज प्रणव यांच्या हाती चेंडू सोपवलेला आहे. आणि गटाचे एकदम आघाडीचे भरोशाचे फलंदाज अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची गणना केली जाते निखिल शेट्टे आणि मितेश खळे मैदानात आलेले आहेत. पहिला चेंडू व्हाईट पंचाने डिक्लेअर केलेला आहे. 1 धाव मिळालेली आहे. पुढल्या चेंडूवर 1 धाव मिळालेली आहे. पुढला चेंडू डॉट गेला आहे. धावसंख्या मिळालेली नाही आहे. पुढल्या चेंडूवर 1 धाव मिळालेली आहे निखिल शेट्टी यांना. या चेंडूचा शेवटचा चेंडू टाकत आहे प्रणव निखिल शेट्टी यांना. नो +1. टोटल धावा मिळाल्या या चेंडूवर 3 धावा. धावसंख्या झाली आहे 6. पुढील चेंडूवर 2 धावा घेतलेल्या आहेत. असे धावा मिळालेल्या 8 टोटल. ना माझा 8. पाटोळे गोलंदाजी करताय मितेश खळे यांना. पहिल्या चेंडूवर मितेश खळेने आपला खातं उघडलेलं आहे. 1 धाव संघाला मिळालेली आहे. धावसंख्या झाली आहे 9. पुढल्या चेंडूवर उत्कृष्टचा फटका मारलेला आहे मितेश खळे यांना. 1 धाव मिळालेली आहे. धावसंख्या झाली आहे 10. पुढल्या चेंडू पंचांनी वाईट दिलेला आहे. धावसंख्या झाली आहे 11.
खुल्या चेंडूवर मितेश खळे बाद झालेले आहेत. पुढील फलंदाज आहे रोहन गावडे. सुंदरसा फटका मारलेला आहे. रोहन यांनी आपल्या खाते उघडलेले आहे 2 धावा. पहिल्याच चेंडूवर 2 धावा घेऊन त्यांनी आपले खाते उघडले आहे. धावसंख्या झाली आहे 13. नो प्लस 1 धावसंख्या झाली आहे 16. गटजाऊ संघातले मजा फळीचे भरोशाचे फलंदाज रोहन गावडे. अद्वैत गोलंदाज करत आहे निखिल शेट्टे ना. यांनी त्याच्या पहिल्या चेंडूवर 1 धाव घेतलेली आहे. धावसंख्या झाली आहे 16. BPL 9वा सामना ब्राह्मणदेव डिस्ट्रॉयर्स वर्सेस साईनाथ क्रिकेट क्लब. BPL यांनी टॉस जिंकलेला आहे आणि BPL साईनाथ क्रिकेट क्लब यांनी बॅटिंग मित्र- घेतलेली आहे. हॅलो, आमचे 9वा मित्र सामना. बाळू, आमचे दुसरे मित्र समित यांना गोलंदाजी करीत आहे. 9वा सामना समित शिवाजी पार्क 11 ना, SP 11 ना, साईनाथ 11 संघाचे